आजचा आपला विषय आहे मराठी आणि आजचा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक जो की अतिशय सोपा आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने आणि परीक्षेमध्ये प्रश्न येण्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा असा टॉपिक हा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं नाव आहे वाक्याचे प्रकार. वाक्य म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होतो. आणि वाक्याचे अनेक प्रकार असतात. अर्थानुसार होतात, त्यानंतर वाक्याच्या रचनेनुसार होतात. आपण वाक्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघूया. आता सर्वप्रथम वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आपल्याला आता या ठिकाणी काय बघायचे, अर्थावरून. म्हणजे प्रत्येक वाक्याला अर्थ असतो. प्रत्येक वाक्याला ज्या पद्धतीने अर्थ असतो, वाक्याला ज्या पद्धतीने अर्थ असतो त्या अर्थानुसार वाक्याचे या ठिकाणी 5 प्रकार पडत आहेत. पहिला प्रकार या ठिकाणी आपण बघूया, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य आपण या ठिकाणी बघूया. पहिला प्रकार आपण बघतोय विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार यामध्ये आहे प्रश्नार्थी वाक्य. विधानार्थी म्हणजे काय, आपल्या सरळ लक्षात येते की या ठिकाणी एखादं विधान केलेलं असेल, काहीतरी सांगितलेलं असेल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आपल्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला समजते प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय असतं, जनरली एक प्रश्न विचारलेला असतो किंवा त्याचा जो वाक्य मग त्यामध्ये ठिकाण असेल, काळ असेल, वेळ असेल, काही त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं असतं. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघतोय उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर आपल्या साधारण ज्या तीव्र भावना असतात, तीव्र भावना आपण ज्या पद्धतीने व्यक्त करतो, मग त्या सडनली एकदम अचानक व्यक्त करतो, त्या भावनांना आपण त्या ज्या वाक्याने आपण त्या व्यक्त करतो त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचं वाक्य आहे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे सरळ सरळ आहे, यामध्ये होकार दिलेला असेल, वाक्याचा अर्थ होकारदर्शक असेल, त्यामुळे त्याला होकारदर्शी वाक्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि पुढचा प्रकार आहे जो की 5वा प्रकार म्हणतो आपण, त्याला नकारार्थी वाक्य म्हणतो. आणि नकारार्थी वाक्यामध्ये सरळ सरळ आहे, त्या वाक्यामध्ये नकारदर्शक भाव व्यक्त केलेला असेल, नकारदर्शक त्या ठिकाणी सूचित केलेला असेल काही, अशा पद्धतीने आपण या वाक्याच्या प्रकारामध्ये अर्थावरून पडणारे प्रकार जे आहेत त्यामध्ये पहिला प्रकार विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य, चौथा आहे होकारार्थी वाक्य आणि 5वा आहे नकारार्थी वाक्य. तर आपण यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये किंवा थोड्या वेळाने या सर्व घटकांची सविस्तर माहिती घेणार आहोत. सविस्तर म्हणजे अगदी उदाहरणासह आपण त्या ठिकाणी ते समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या घटकाविषयी शिल्लक राहणार नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघूया. यानंतर आपण पुढचा प्रकार बघूया, वाक्याचा प्रकार रचनेवरून पडणारे प्रकार. आता वाक्य म्हटलं की आपल्या लक्षात येतं की वाक्यामध्ये शब्द असतात, शब्दसमूह असतात आणि मग त्याची एक विशिष्ट प्रकारची रचना तयार केलेली असते आणि त्या रचनेवरून वाक्य तयार होतं. मग आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पहिलं जे प्रकार आपण या ठिकाणी दर्शवलाय रचनेवरून पडणाऱ्या प्रकारामधील पहिला प्रकार केवल वाक्य. पहिला प्रकार आहे केवल वाक्य. म्हणजे केवल वाक्य म्हणजे काय, यामध्ये कर्ता आणि क्रियापद एकच असतं, त्या ठिकाणी आपण त्याला केवल वाक्य म्हणतो. त्यानंतर संयुक्त वाक्य हाही त्याचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला रचनेवरून
पडलेला दिसेल. आणि तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसेल मिश्र वाक्य. मिश्र म्हणजे काय, केवळ म्हणजे काय, संयुक्त म्हणजे काय, हे आपण पुढे अतिशय विस्तृतपणे अगदी उदाहरणासहित समजून घेणार आहोत. तर सर्वांनी अतिशय जर व्यवस्थित या ठिकाणी जर लक्ष दिलं तर मला नाही वाटत तुम्हाला यावर परीक्षेला येणारा प्रश्न तुमचा चुकेल किंवा पडलेला जो प्रश्न असेल परीक्षेच्या पेपरमध्ये त्यामध्ये तुमचा गुण जाईल. तर त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी बारकाईने जर लक्ष दिलं तर आपल्या हे प्रकार आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे वाक्याचे प्रकार हे अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला आठवणीत राहील. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार. बघा अगोदर काय बघितलं होतं आपण, अर्थावरून पडणारे प्रकार, त्यानंतर बघितलं वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार आणि या ठिकाणी आपण तिसरा प्रकार बघतोय आता क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार. चला तर बघूया आपण. पहिला आहे या ठिकाणी स्वार्थ म्हणजे स्वार्थी वाक्य. स्वार्थ म्हणजे काय, सरळ सरळ स्वतः. आणि दुसरं आहे आज्ञार्थ. आज्ञार्थ म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येते की आज्ञा केलेली असेल, काहीतरी उपदेश केलेला असेल, काहीतरी सल्ला दिलेला असेल. आणि तिसरं वाक्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो विद्यार्थ. पहिला प्रकार स्वार्थ, दुसरा आज्ञार्थ, तिसरा विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ. संकेतार्थ म्हणजे आपण समजू शकतो त्यात मधून काहीतरी संकेत दिलेला असेल, एखादी घटना घडलेली असेल किंवा त्याच्यावर आधारित दुसरी घटना घडणार असेल. आपण अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्याचे तिन्ही प्रकार जे की आपण बघितलं वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून पडतात, आपण त्यानंतर अगोदर बघितलं रचनेवरून पडतात आणि पहिला प्रकार जो बघितला आपण अत्यंत महत्वाचा ज्याचे उप 5 प्रकार आहेत त्या अर्थावरून वाक्याचे 5 प्रकार या ठिकाणी पडलेले आपल्याला निदर्शनास येतात. अशा पद्धतीने हे जे 3 प्रकार आहेत मुख्य प्रकार वाक्याचे त्याच्यावरनं आपण आता पुढे एक एक प्रकार अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी समजून घेणार आहोत. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचंय. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. पहिला प्रकार आपल्याला काय दिसतोय, विधानार्थी वाक्य. पहिला प्रकार बघा या ठिकाणी विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, अत्यंत सोपं आहे, सरळ आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगणार आहोत. व्याकरण जर बघितलं, व्याकरणाची फोड केली तर अतिशय किचकट असे नियम आपल्याला दिसतील, परंतु या घटकामध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवायचंय जे की आपल्या समोर मी या ठिकाणी मांडलेलं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. तर विधानार्थी वाक्य पहिला आपल्याला बघायचंय विधानार्थी वाक्य. त्याची व्याख्या बघूया आपण. म्हणजे कशाला विधानार्थी वाक्य म्हणायचं, काय रचना दिसली म्हणजे आपण त्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असते त्याच विधानार्थी वाक्य म्हणतात. बघा केवळ विधान केलंय, काही नाही केलं, सरळ सरळ फक्त विधान केलेलं आहे. मग ते विधान भूतकाळात असेल, भविष्यकाळामध्ये सुद्धा असेल किंवा वर्तमान काळामध्ये सुद्धा असू शकतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की ते नकारार्थी असू शकतं आणि होकारार्थी सुद्धा असू शकतं. तर आपण समजून घेऊया या ठिकाणी फक्त केवळ विधान असलेलं वाक्य म्हणजे हे विधानार्थी वाक्य असतं. कोणत्याही काळातील असतं. मग ते मी आताच सांगितल्याप्रमाणे ते वर्तमान काळामध्ये असेल, भूतकाळामध्ये असेल, भविष्य काळामध्ये असेल. आणि हे जे वाक्य आहे हे होकारार्थी पण असू शकतं आणि नकारार्थी पण असू शकतं. आता आपण याचं जर उदाहरण समजून घेतलं तर लक्षात घ्या, तो दररोज सकाळी व्यायाम करतो. तो दररोज व्यायाम करतो, रोज सकाळी तो व्यायाम करतो. काय आहे याच्यामध्ये, काहीच नाहीये, सरळ सरळ वाक्य आहे, एक विधान केलेलं आहे, स्टेटमेंट केलेलं आहे. आपल्याला फक्त सांगितलंय की तो काय करतो, दररोज सकाळी उठून लवकर तो उठून व्यायाम करतो. त्यानंतर पुढचं जर वाक्य बघितलं आपण, मी आज अभ्यास करणार आहे. बघा, मी आज अभ्यास करणार आहे. आज म्हणजे वर्तमान काळामध्ये या ठिकाणी वाक्य आहे, मी आज अभ्यास करणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. यामध्ये सुद्धा काही नाहीये, सरळ सरळ केवळ या ठिकाणी विधान केलेलं आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
पण त्या ठिकाणी फक्त विधान करून जे वाक्य या ठिकाणी तयार केलं जातं त्याला विधानार्थी वाक्य असं आपण म्हणत असतो. या गोष्टी इथं काय लक्षात ठेवायचं मग आपण इथं फक्त लक्षात ठेवायचं केवळ विधान, काही नाही या वाक्यामध्ये. विधानार्थी वाक्य केवळ स्टेटमेंट केलेलं आहे, म्हणजे काहीतरी सांगितलंय. ते वाक्य वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा असू शकतं. आणि त्याच्या पुढे जाऊन हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्हीपैकी कुठलंही असू शकतं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विधानार्थी वाक्य समजून घ्यायचंय. केवळ केलेलं विधान ते होकारार्थी असेल, नकारार्थी असेल किंवा ते कोणत्याही काळामध्ये असेल, मग ते भूतकाळामध्ये असेल, वर्तमान काळामध्ये असेल किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा ते असू शकतं, जे की आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलं. इथं बघा काही नाही, सरळ सरळ विधान केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तो सकाळी उठतो आणि दररोज उठतो, व्यायाम करतो. मी आज अभ्यास करणार आहे, हे नियमित वाक्य असेल. तो नियमित अभ्यास करत असेल म्हणून तो सांगतोय की आज पण अभ्यास करणार आहे आणि सूर्यपूर्वेला उगवतो. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वाक्य आपल्या लक्षात येईल. समजलं मग विधानार्थी वाक्य पहिला प्रकार समजला. हे बघा हा पहिला विधानार्थी वाक्याचा प्रकार. यानंतर आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. पुढचा प्रकार या ठिकाणी आहे प्रश्नार्थी वाक्य. बघा प्रश्नार्थी वाक्य अत्यंत सोपा असा या ठिकाणी घटक आहे. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे? बघा मी आताच सांगितलं होतं तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय. प्रश्नार्थी वाक्यामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारलेला असतो. मग कशाच्या सहाय्याने विचारला जातो तो प्रश्न, कसा तो मांडला जातो? तर ज्या वाक्यामध्ये काय, केव्हा, कुठे, कसा, किती, कोणता यासारख्या प्रश्नार्थी सर्वनामांचा उपयोग केला जातो. यासारखे प्रश्नार्थी सर्वनाम या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि याच्या मदतीने या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाक्य ओळखायचं कसं, एकदम सिंपल ट्रिक. याच्या शेवटी काय असतं रे? प्रश्नचिन्ह. काय असतं शेवटी? प्रश्नचिन्ह. हे प्रश्नचिन्ह आहे. उद्या आपला घटक होईलच विरामचिन्हाचा, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल प्रश्नचिन्ह आहे किंवा आणखी कुठलं चिन्ह आहे. त्या ठिकाणी तुम्ही सोपा प्रश्न विचारलेला असेल की तुम्हाला विरामचिन्हामध्ये कुठला चिन्ह ओळखा, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येईल, तेव्हा आपलं हे चुकलं नाही पाहिजे की प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह शेवटी दिलेलं असतं आणि त्याच्या आधारे आपण ते वाक्य ओळखू शकतो की प्रश्नार्थी वाक्य आहे की विधानार्थी वाक्य आहे की आणखी कुठल्या प्रकारचं वाक्य आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण हे जे शब्द आहेत, हे काय, केव्हा, कुठे, कसा, किती, कोणता, हे शब्द जर लक्षात ठेवले तर याच्या सहाय्याने प्रश्न विचारले जातात. आता उदाहरणच बघूया आपण. तू किती तास अभ्यास केला? बघा किती तास केला, तो अभ्यास केला, किती तास केला, वापरला एक नाही यातला शब्द किती तास अभ्यास केला. या ठिकाणी किती या शब्दामुळं आणि शेवटी वापरलेल्या प्रश्नचिन्हामुळं आपल्या लक्षात येतंय की हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. यामधून काहीतरी प्रश्न विचारलेला आहे. तू अभ्यास करतोस ठीक आहे, पण तू किती तास अभ्यास केलाय हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं लक्षात येते. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघूया. तू घरी कधी आलास? म्हणजे तू कुठेतरी बाहेर गेला असेल, तू घरी कधी आलास, आणि शेवटी प्रश्नचिन्ह पण वापरलंय. बघा कधी या शब्दाने काय केलंय? प्रश्न विचारण्याचं काम केलंय. तुझ्या येण्या जाण्याची प्रक्रिया नेमकं काय आहे, कुठे आहे तू, किंवा घरी आलायस तू, कधी आलास? या ठिकाणी या शब्दामुळं आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला कळतोय आणि आलास नंतर जे प्रश्नचिन्ह वापरलंय त्याने आपल्या लक्षात येते की हे वाक्य नक्की 100% प्रश्नार्थी वाक्य आहे. हे ओळखण्यासाठी हे प्रश्नचिन्ह ध्यानात ठेवायचं. प्रश्नचिन्ह जर असेल तर बिनधास्त लक्षात ठेवायचं की हे वाक्य प्रश्नार्थी वाक्यच आहे. आता पुढचं उदाहरण आहे की परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे. बघा परीक्षा झाली आहे, पण परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? बघा कधी लागणार आहे परीक्षेचा निकाल, प्रश्न विचारलाय. परीक्षेमध्ये चांगला पेपर गेला असेल आणि मग त्यासाठी विद्यार्थ्यांना आतुरता असते परीक्षेच्या निकालाची. त्या दरम्यान मग प्रश्न विचारला असेल कोणीतरी, तुझी परीक्षा झाली पण तुझ्या परीक्षेचा निकाल आता कधी लागणार आहे? बघा या ठिकाणी पण कधी या शब्दाने
प्रश्न विचारलेला आहे आणि आहे या याच्या क्रियापदानंतर प्रश्नवाचक चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह. त्यावरून आपल्या लक्षात येते की सरळ सरळ हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आपण बिनधास्त प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याचा मार्ग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा उदाहरण आहे, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सूर्य उगवतोय, नियमित उगवतो, पण तो कोणत्या दिशेला उगवतोय? सूर्य कोणत्या दिशेला उगवतो आणि कोणत्या दिशेला मावळतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, बरोबर ना? तर मग या ठिकाणी कोणत्या या शब्दाने प्रश्न विचारलाय आणि उगवतो यानंतर या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येते की हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. मग अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं या ठिकाणी या वाक्यामध्ये की ज्या वाक्यामध्ये काय, केव्हा, कुठे, कसा, किती, कोणता यासारख्या प्रश्नार्थी सर्वनामाने प्रश्न विचारलेला असतो आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असतं, त्याच प्रश्नार्थी वाक्याचे म्हणतात. हे पाठच करून टाकायचे. कुठले शब्द आहेत? काय, केव्हा, कुठे, कसा, किती, कोणता आणि शेवटी प्रश्नचिन्ह. एवढं पाठ केलं तुम्हाला आलेला प्रश्न आणि त्याचे मार्क नक्कीच तुम्हाला मिळतील आणि तो प्रश्न तुम्ही सोडू शकाल. यानंतर आपण हे समजलं. आता आपण पुढचा घटक बघूया. पुढचा वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. बघा, उद्गारार्थी वाक्य आता आपल्याला या ठिकाणी बघायचंय. उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण त्या पद्धतीने लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं उद्गारार्थी वाक्य कसं आहे. ज्या पद्धतीने प्रश्नार्थी वाक्य बघितलं, विधानार्थी वाक्य बघितलं, त्यानंतर पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य वाक्याचा अत्यंत महत्वाचा प्रकार आणि याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर ते आपल्या या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की आपल्याला त्या विचारलेल्या प्रश्नाचा जो गुण आहे तो आपण मिळवायचाच आहे. तो आपला गुण गेला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आता उद्गारार्थी वाक्य बघूया आपण. उद्गारार्थी वाक्य काय म्हणणं या वाक्यामध्ये, कसं वाक्य ओळखायचं, आपण यामध्ये काय दिलेलं असतं, कशावरून आपण हे वाक्य उद्गारार्थी आहे असं समजू शकतो. तर मनातील तीव्र भावना परिणामकारकपणे व्यक्त करण्यासाठी ज्या वाक्याचा उपयोग करतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, अत्यंत सोपं आहे. मनातील तीव्र भावना, बघा मनामध्ये ज्या भावना असतात, विचार असतात, ते अचानक प्रकट करतो आपण. बघा, सडनली म्हणजे अचानक काही घडलं तर आपण काहीतरी वेगळा शब्द वेगळा हावभावामध्ये वेगळा सूर ताललय वापरून त्या ठिकाणी आपण तो शब्द जेव्हा व्यक्त करतो तेव्हा नक्कीच त्या परिणामकारकपणे आपण ते व्यक्त करतो. ते जे वाक्य आपण वापरलेलं असतं ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असतं. अशा पद्धतीने आपण हे उद्गारार्थी वाक्याची व्याख्या आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेतली आहे की मनातल्या तीव्र भावना, त्या भावना आहेत, अचानक आले तुमच्या मनामध्ये काहीतरी आणि ते तुम्ही व्यक्त केले, तुम्ही ते सर्वांसमोर मांडले अचानक. मग त्यावेळेस तुमचा आवाज वेगळा असेल, हावभाव वेगळे असतील, तुमचे मनामधील विचार वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी मांडलेले असतील, अगदी आवाज वेगळा असेल, त्या वाक्याला आपण या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं. यानंतर अशा वाक्याच्या शेवटी बघा, शेवटी आपण जे की प्रश्नार्थी वाक्यामध्ये पण बघितलं होतं, शेवटी काय दिलेलं होतं, त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह होतं आणि या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आपल्या लक्षात येते. आता उद्गारवाचक चिन्ह कसं असतं बघा, प्रश्नार्थक चिन्ह आपण मगाशी बघितलं असं होतं, बरोबर, आणि उद्गारवाचक चिन्ह बघा अशा पद्धतीने दिलेलं असतं. आपल्या सरळ सरळ लक्षात आलं पाहिजे की हे असं चिन्ह असेल समजायचे ते वाक्य कशाचं आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. आणि हे चिन्ह काय मध्ये कुठं नसतं, शेवटी असतं, लक्षात ठेवा. जो शब्द आपण एक्सप्रेस केलाय अतिशय तीव्रपणे त्या शब्दाच्या शेवटी आपण हे उद्गारार्थी चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरलेलं असतं. आता आपण त्याचं उदाहरण बघूया. अत्यंत सोपं उदाहरण आहे. सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घ्यायचे. फारसं किचकट या ठिकाणी आपण फार विचार करायचा नाही. त्याचे खूप किचकट नियम आहेत, परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय. तुम्ही जर हे समजून घेतलं, त्याची व्याख्या कशाला म्हणायचं ते काय आणि त्याचे उदाहरण जर समजून घेतलं तर तुम्ही कुठलंही वाक्य त्या ठिकाणी ओळखू शकता की हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, वाक्यामध्ये नेमकं काय सांगितलंय आणि तुम्हाला मार्क घ्यायचा असेल तर ते तुमचं उत्तर बरोबर येईल की नाही त्या पद्धतीने तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला त्या ठिकाणी तुम्ही सुरू केलं पाहिजे. मग पहिलं उदाहरण आपण बघूया. अबब, केवढा उंच हा कडा. बघा काय म्हटलंय, अबब केवढा हा उंच हा कडा. या ठिकाणी बघा
हा शब्द विचारलाय, मांडलाय या ठिकाणी, हा शब्द उच्चारलाय. अबब म्हणजे अचानक आलेला हा शब्द आहे. कडा बघून, उंच कडा पाहिलाय आणि त्यानंतर हा शब्द तोंडातून आपसुकपणे त्या ठिकाणी बाहेर पडलाय. अबब केवढा उंच हा कडा. एखादी अचानक वेगळी वस्तू पाहिली, ठिकाण पाहिलं, जागा पाहिली किंवा अचानक एखादी वेगळी गोष्ट आपल्या निदर्शनास आली तर आपल्या तोंडून अचानकपणे काहीतरी वेगळे उद्गार त्या ठिकाणी व्यक्त होत असतात. त्या पद्धतीने हा कडा, उंच कडा पाहून या ठिकाणी अबब हा शब्द आपसुकपणे त्या ठिकाणी बघणाऱ्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने त्या ठिकाणी उच्चारलंय की अबब एवढा उंच हा कडा. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. त्याच पद्धतीने आहे, अत्यंत सोपं आहे. बापरे एवढा मोठा हा साप. बघा, बापरे एवढा मोठा हा साप. साप बघितल्यानंतर सर्वांनाच भीती वाटते आणि अचानक जर समोर आला मग तर 100%च भीती वाटणार. काहींना वाटतही नसेल, पण या ठिकाणी बापरे हा शब्द आपण याच्याकडे लक्ष देऊया. बापरे केवढा मोठा हा साप. साप बघून त्याच्या तोंडामधून बापरे हा शब्द प्रकट झालाय, हा शब्द बाहेर आलाय. त्याच्यावरून लक्षात येते की त्याला काहीतरी त्याच्या भावना व्यक्त करायच्या. एक तर त्याची भीती असेल, हा साप बघून त्याला भीती वाटली असेल, मग तो बापरे म्हटला. अशा पद्धतीने बापरे केवढा मोठा हा साप, या ठिकाणी बापरे या शब्दामुळं त्याच्या तीव्र भावना व्यक्त झाल्या आणि हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते या ठिकाणी त्या शब्दानंतर वापरल्यामुळे आपल्या सरळ सरळ लक्षात येते की हे वाक्य उद्गाराचे वाक्य आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण जर आपण बघितलं त्याच पद्धतीचं आहे, अतिशय सोपं आहे, समजण्याला सोपं आहे. शाब्बास असेच यश मिळव. बघा, आपण काहीतरी मिळवलं, चांगलं काम केलं, आपल्याला शाबासकी मिळत असते. मग यश मिळवलंय, काहीतरी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील किंवा आणखी कुठे एखाद्या स्पर्धेमध्ये नंबर आला असेल, तिथे यश मिळवलं असेल, तर आपले जे थोर मंडळी असतात किंवा आपले जे आई वडील असतात, आजी आजोबा असतात, ते आपल्याला शाबासकी देत असतात. आणि त्या पद्धतीनेच या ठिकाणी एखाद्याने यश मिळवलंय, चांगल्या पद्धतीचं यश मिळवल्यानंतर शाबासकी त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि इथं शाबास असेच तू आणखी यश मिळव, पुढे जा, असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. आणि हे उद्गाराचे चिन्ह सुद्धा या शाबास या शब्दानंतर वापरलेलं आहे आणि त्याला आपण निश्चितपणे म्हणू शकतो हे उद्गाराचे चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी हे उद्गारार्थी वाक्य असल्याचं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. अरे वा छान काम केलेस. काय उदाहरण आहे? अरे वा छान काम केलेस. काम केलंय तू, ठीक आहे, तू काम केलंय, पण कसं केलंय ते? छान केलंय, म्हणून तुला काय मिळालंय तिथे? शाबासकी एक प्रकारची मिळाली. अरे वा तुझी वाह वाह झाली, तू काम चांगलं केलंय म्हणून त्या ठिकाणी तुला काय म्हटलंय? अरे वा तू अतिशय छान काम केलेलं आहेस, त्यामुळे पुढचं काम सुद्धा तुलाच नक्की देईल मी, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्याची वाहवा झालेली आहे. आणि या चिन्हामुळे त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतंय हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे. अशा पद्धतीने आपण हा घटक बघितलाय. लक्षात येते आपल्या की सोप्या शब्दामध्ये मोजक्या गोष्टी लक्षात ठेवा. मनातील तीव्र भावना परिणामकारकपणे, बघा कशा परिणामकारकपणे, एकदम शांतपणे नाही, काहीतरी त्याच्यामध्ये परिणाम दिसला पाहिजे, एकतर त्याच्यात जोश दिसला पाहिजे, काहीतरी वेगळी भावना त्या ठिकाणी अचानक व्यक्त झाली पाहिजे. अशा पद्धतीने परिणामकारकपणे व्यक्त करण्यासाठी ज्या वाक्याचा उपयोग करतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. मग अशा वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह दिलेलं असतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्या ठिकाणी जेव्हा परीक्षेला प्रश्न येईल तेव्हा हे उद्गाराचे चिन्ह आपण लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीचे शब्द जे आहेत अबब, बापरे, शाब्बास, अरे वा, अशा पद्धतीचे हे जे शब्द आहेत, हे शब्द जर त्या ठिकाणी ते वाक्यामध्ये दिसले तर आपण समजून जायचं हे उद्गारार्थी वाक्य आहे आणि आपण जिथं उद्गारार्थी वाक्य हे पर्याय आहे तो पर्याय आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचा गुण त्या ठिकाणी नक्की मिळेल. समजलं? यानंतर आपण आता पुढचा वाक्याचा प्रकार या ठिकाणी बघूया. अतिशय सोपा प्रकार, पुढचा वाक्याचा सोपा प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. कोणतं वाक्य? होकारार्थी वाक्य. होकार दर्शवणे म्हणजे काय रे? संमती दर्शवणे, आहे की नाही? होकार दर्शक, होकार देणे. आता होकारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? वाक्याची रचना कशी असते जेणेकरून आपण त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणू शकतो? तर सर्वात सोपं लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यातून क्रियेचा
होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतात. बघा, याला करणरूपी असं पण म्हणतात. करणरूपी हा व्याकरणातला शब्द आहे. होकारदर्शक वाक्याला करणरूपी वाक्य असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग आपण हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की वाक्यामध्ये होकार आहे, वाक्य होकारदर्शक असल्या आहे त्यालाच करणरूपी वाक्य असं सुद्धा म्हणतात. मग आता हे होकारार्थी वाक्य कसं असेल? हे वाक्याचेच प्रकार आहेत. होकारार्थी वाक्य जे असतं ते विधानार्थी असू शकतं, सरळ सरळ विधान केलेलं, प्रश्न विचारलेला असू शकतो, विद्यार्थी असू शकतं, तसेच उद्गारार्थी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते वाक्य असू शकतं. कोणतं वाक्य? होकारार्थी वाक्य. मग आता लक्षात आलंय का? सरळ होकारार्थी वाक्य त्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असला पाहिजे. त्या वाक्यामध्ये ते वाक्य एक तर विधानार्थी असेल, प्रश्नार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल. अशा पद्धतीचं जर वाक्य आलं, उद्गारार्थी सुद्धा असू शकतं, अशा पद्धतीचं जर वाक्य त्या ठिकाणी आलं तर आपण त्याला होकारार्थी वाक्य असं म्हणायचंय. त्यानंतर आपण त्याचे उदाहरण बघूया. आहे ठीक आहे, होकारार्थी वाक्य आहे, पण उदाहरणाच्या साह्याने आपण ते समजून घेऊया जेणेकरून या कन्सेप्ट ही जी संकल्पना आहे, हे वाक्याचा प्रकार आहे, ही तुमच्या एकदम लक्षात राहील. पहिला प्रकार आहे, तो रोज अभ्यास करतो. बघा, करतो काय म्हटलंय? तो अभ्यास करतोय, नाही करत असं नाही म्हटलं, होकार दिलाय, करतोय तो अभ्यास. दुसरं वाक्य आहे, नेहमी खरे बोलावे. खरे बोलावे, खोटं बोलू नये. म्हणजे काय? खरे बोलावे म्हणजे खोटे बोलू नये. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा होकारदर्शक वाक्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तिसरं वाक्य आहे, सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे. बघा, सर्वांनी, जे जे सर्व आलेले आहेत आरतीसाठी सर्वांनी उभे राहावे, अशा पद्धतीचा होकारदर्शक वाक्याचे उदाहरणं आहेत. याच्यावरून आपण निश्चितपणे समजून घेऊ शकतो की होकारार्थी वाक्य आल्यानंतर ते कसं ओळखायचं. त्याच्यामध्ये होकार दर्शविलेला असतो, सरळ सरळ आहे, होकारदर्शक शब्द आहे ते. म्हणजे नकारदर्शक शब्द नको आहेत, त्याच्या विरुद्ध होकारदर्शक शब्द आले की समजायचं आपण ते वाक्य होकारार्थी आहे. करतो, बोलावे, राहावे. आता हे वाक्य सरळ आहे, सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे. सर्वांना उभे राहायला सांगितलं म्हणजे कोणी बसणार आहे का? नाही. नेहमी खरे बोलावे म्हणजे काय? खोटे बोलू नये. तो रोज अभ्यास करतो म्हणजे काय? रोज अभ्यास करावा. अभ्यास करू नये असं कोणी म्हटलंय का या वाक्यामध्ये? वाक्याच्या अर्थानुसार नाहीये. म्हणजे तो रोज अभ्यास करतो, नेहमी खरे बोलावे, सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे, अशा पद्धतीचे वाक्य. आणि याच्यातले हे जर घटक आपण समजून घेतले की वाक्यामध्ये होकार आहे, ते विधानार्थी, प्रश्नार्थी, विद्यार्थी किंवा उद्गारार्थी असेल तर त्याला होकारार्थी वाक्य आपण म्हणायचंय. समजलं? चला तर मग आपण आता पुढच्या घटकाकडे जाऊया. वाक्याचा पुढचा प्रकार आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. बघा, नकारार्थी वाक्य. बघा, त्याच्या विरुद्ध आहे. आता आपण बघितलं होकारार्थी वाक्य, त्याच्या विरुद्ध आता काय बघायचं आपल्याला? नकारार्थी वाक्य. म्हणजे होकारार्थी बघितलं, आता बघायचं नकारार्थी. सोपं एकदम. नकारार्थी वाक्य एकदम सोपे वाक्याचे प्रकार आहेत आणि परीक्षेमध्ये याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाचे गुण आपले गेलेच नाही पाहिजेत. आता इतकं सोपं या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. बघूया आपण आता नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून क्रियेचा नकार दर्शवला जातो त्यास नकारदर्शक किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात. बघा, मगाशी वाक्यामध्ये होतं होकार, इथे आहे नकार. त्याला नकारदर्शक किंवा मगाशी त्याला करणरूपी म्हटलं होतं, आता याला अकरणरूपी असं म्हटलं जातं. व्याकरणिक शब्द आहे, तुमच्या लक्षात येईल तो. नकारदर्शक वाक्याला अकरणरूपी म्हणायचं, होकारदर्शक वाक्याला करणरूपी म्हणायचं, अशा पद्धतीने. आणि मग नकारदर्शक वाक्य आहे ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कुठले शब्द असतील जेणेकरून आपण ते वाक्य ओळखू शकतो की हे नकारदर्शक वाक्य आहे? बघूया मग. शब्द आहेत नाही, नको, नये, न, अशा पद्धतीचे नकारदर्शक शब्दांचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो आणि ते वाक्य नकारार्थी वाक्य बनवलेलं असतं. अशा पद्धतीने आपण अगदी थोडक्यात समजून घ्यायचं की वाक्यामध्ये क्रियेचा नकार आहे म्हणजे क्रिया नकारार्थक आहे, होकारार्थी नाहीये, आणि त्याला नकारदर्शक बरोबर किंवा अकरणरूपी वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे शब्द वापरून ते वाक्य नकारार्थी बनवलं जातं. नाही, नको, नये, न, अशा नकारदर्शक शब्दांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. अगदी आपण आता हे सोप्या पद्धतीने उदाहरणाच्या सहाय्याने सुद्धा समजून घेऊ शकतो. बघा, पहिलं उदाहरण बघूया. मुलांनी कधीही खोटे बोलू नये. बोलावं मुलांनी. कसं बोलावं रे? खरे बोलावं. म्हणजे काय बोलू नये?
खोटे बोलू नये. मुलांनी कधीही खोटे बोलू नये. बघा नये शब्द वापरलाय की नाही इथं नकार दर्शवण्यासाठी. नये शब्दामुळे काय झालं लगेच वाक्याचा अर्थच बदललाय. मुलांनी कधीही खोटे बोलू नये म्हणजे खरे बोलावं हो की नाही. आता या ठिकाणी पुढचं वाक्य बघा. दुसरं वाक्य ही काही वाईट कल्पना नाहीये. म्हणजे कशी कल्पना आहे चांगली कल्पना आहे की नाही. पण ती मांडले कसं नकारात्मक वाक्य वापरून ते आपल्याला सांगितलं. ही काही वाईट कल्पना नाही. नाही या शब्दामुळे हे वाक्य नकारात्मक वाक्य झालेलं आहे. त्यानंतर तिसरं वाक्य बघूया आपण. तिसरं उदाहरण बघूया नकारात्मक वाक्याचं. पोहण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. बघा दुसरे अनेक प्रकारचे व्यायाम आहेत पण त्यामध्ये पोहण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. नाही शब्द वापरलाय. याच्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येते हे जे वाक्य आहे हे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे आपण समजू शकतो अगदी सोप्या भाषेमध्ये लक्षात आलंच असेल तुमच्या की नकार दर्शवलेला आहे. त्यामध्ये नाही नको नये न अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलाय आणि वाक्यामध्ये हे शब्द वापरून नकारदर्शक वाक्य तयार केलेली आहेत. समजलं का मग. चला तर आपण आता पुढचा जो घटक आहे आपला पुढचा वाक्याचा प्रकार त्याच्याकडे जाऊया. आता आपण बघितलं वाक्याच्या अर्थानुसार वाक्याचे प्रकार बघितले. अगोदर जे बघितले आपण ते वाक्याच्या अर्थानुसार असलेले वाक्याचे प्रकार होते. आता आपल्याला बघायचंय वाक्याच्या रचनेनुसार वाक्याचे प्रकार. वाक्याच्या रचनेनुसार आता आपल्याला वाक्याचे प्रकार बघायचे आहेत. अतिशय सोपं आहे हे पण समजून घ्या तुम्ही. तुमच्या लक्षात येईल की वाक्याचा प्रकार हा घटकच किती सोपा आहे. मराठी भाषेतल्या व्याकरणामधला हा घटक किती सोपा आहे आणि याच्यावरची प्रश्नाची उत्तरे आपण कशी देऊन मार्क घेऊ शकतो या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. बघा चला वाक्याची रचना आणि त्याच्यानुसार वाक्याचे प्रकार पडतात. वाक्याची रचना केली जाते म्हणजे काय आपल्याला मध्ये वाक्य कसं तयार होतं. एक अर्थपूर्ण शब्द समूह असतो तो त्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद वापरलं जातं आणि वाक्याची रचना केली जाते. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही दोन वाक्य असतील ते जोडली जातात. मग ते प्रधानत्व बोधक अव्यय वापरलं जातं गौणत्व बोधक अव्यय वापरलं जातं आणि ती वाक्य जोडली जातात आणि एक वाक्याची रचना विशिष्ट पद्धतीची तयार होते. आणि त्या वाक्य रचनेनुसार वाक्याचे जे प्रकार तयार होतात त्यातला आपण पहिला प्रकार या ठिकाणी बघणार आहोत केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय एकदम सोपं आहे. ज्या वाक्य रचनेमध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते. काय एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला आपण केवल वाक्य म्हणतो. आता तुम्ही म्हणाल काय आहे उद्देश आणि काय आहे विधेय हे पण लक्षात आलं पाहिजे ना. मग हे उद्देश म्हणजे काय रे कर्ता. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. बघा लक्षात घ्या सोपं आहे एकदम. एकच कर्ता आहे एकच क्रियापद आहे लगेच वाक्य आपल्याला ओळखता येईल की हे केवल वाक्य आहे. मग आपण आणखी माहिती बघूया त्याची. केवल वाक्य तीनही काळात असतं म्हणजे असू शकतं. वर्तमान काळात असू शकतं भूतकाळामध्ये असू शकतं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते असू शकतं. आपण समजून घेऊया या उदाहरणाच्या साहाय्याने की नेमकं हे केवल वाक्य कसं आहे. पहिलं उदाहरण बघूया. सोहमने अभ्यास केला. कोणी केला अभ्यास सोहमने. सोहमने अभ्यास काय केला नाही नाही म्हणजे इथे कर्ता कोण आहे सोहम नाही नाही कर्ता. कर्ता कोण आहे सोहम. कर्ता कोण आहे सोहम आणि क्रियापद कोणता आहे केला. क्रियापद कोणता आहे केला. मग अशा पद्धतीने आपण समजू शकतो या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे एकच क्रियापद आहे म्हणजे एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे. दुसरं कोणी आहे का हा हे आपण समजून घेऊ शकतो. आपण आणखी एक उदाहरण घेऊया. सोहम आणि ओमने अभ्यास केला. मग आता इथं दोन आपल्या लक्षात येईल काय बदल झाला त्या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये. बघा बरं काय बदल झालाय. इथं सोहम एकटाच करता होता आता इथं करता वाढला एक सोहम आहे आणि ओम पण आलाय. लक्षात येते म्हणजे इथं उद्देश दोन झाले. तर उद्देश किती झाले तर दोन आणि क्रियापद मात्र एकच आहे. म्हणजे हे वाक्य जे आहे ते आहे का केवल वाक्य नाहीये. हे वाक्य केवल वाक्य नाही कारण
या ठिकाणी सोहम एक आणि ओम दुसरा, दोन कर्ते झालेत, दोन उद्देश या ठिकाणी असल्यामुळं हे वाक्य मात्र केवळ वाक्य होऊ शकणार नाही. यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. आज कार्यालय बंद आहे. बघा, आज कार्यालय बंद आहे. कार्यालय काय बंद आहे आज? कार्यालय. बघा, लक्षात येईल आपल्याला की केवळ वाक्य आहे, कार्यालयच बंद आहे, फक्त दुसरं काही बंद आहे हे तर सांगितलंय का? नाही. यानंतर तिसरं वाक्य बघूया. सूर्य पश्चिमेला मावळतो. बघा, सूर्य उद्देश, मावळतो विधेय. एक उद्देश आणि एकच विधेय या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की ज्या वाक्यामध्ये, ज्या वाक्याच्या रचनेमध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. आणि ते वाक्य कोणत्याही काळामध्ये असू शकतं. वर्तमान काळामध्ये असेल, भूतकाळामध्ये असेल, भविष्य काळामध्ये सुद्धा ते असू शकतं. अशा पद्धतीने केवळ वाक्य हा घटक अत्यंत सोपा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न जर आला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, एकच करता एकच क्रियापद आणि कोणत्याही काळामध्ये ते वाक्य असू शकतं. एकच करता एकच क्रियापद पाहिजे. दोन आले या पद्धतीने तर ते वाक्य मात्र केवळ वाक्य होणार नाही. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्य रचनेनुसार जो वाक्याचा पहिला प्रकार आहे केवळ वाक्य, हा प्रकार या ठिकाणी समजून घेतलेला आहे. सर्वांना समजलाच असेल. चला तर मग आता पुढच्या वाक्याच्या प्रकाराकडे जाऊ, जो की वाक्य रचनेनुसार दुसरा प्रकार, अत्यंत सोपा आणि महत्वाचा, सोपा आणि महत्वाचा वाक्याचा हा प्रकार आहे. याच्यावरती हमखास प्रश्न परीक्षेला विचारला जातो. हमखास विचारला जातो परीक्षेला. परीक्षेला विचारले जाणारे जे काही घटक आहेत त्याच्यापैकी हे घटक आता या ठिकाणी आपण घेतोय. तर आपण मिश्र वाक्य म्हणजे काय समजून घेऊया. एक प्रधान वाक्य, एक वाक्य कसं आहे? प्रधान वाक्य. आणि दुसरं एक किंवा अधिक पण असू शकतात, गौण वाक्य आहेत. आणि ते कशाने जोडलेले आहेत? ते या खालीलपैकी या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. आता हे उभयान्वयी अव्यय ही जी आहे ते जर तुम्ही लक्षात ठेवली किंवा पाठ करून टाकली तरी सुद्धा तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने त्या प्रश्नाचे उत्तर अतिशय कमी वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी ते उत्तर देऊ शकतो. तर लक्षात घ्या, खालील उभयान्वयी अव्यय आणि हे जोडली जातात. खालील म्हणजे हे बघा, पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक. स्वरूप म्हणून, की, जे, हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला प्रधान वाक्य आणि गौण वाक्य हे जोडण्यासाठी वापरलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि मग लक्षात आलं पाहिजे आपल्या की मिश्र वाक्य आहे ते कोणतं वाक्य आहे. दुसरा एक कारणबोधक वाक्य. बघा, कारण, काहीतरी कारण आहे म्हणून काहीतरी घटना घडते की नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं, त्याशिवाय काही घडत नाही. मग हे कारण दर्शवण्यासाठी आपल्याला कारण, कारण की असे शब्द वापरावे लागतात. मी शाळेत आलो नाही कारण आज सकाळपासूनच खूप पाऊस होता. म्हणजे बघा, पाऊस असल्यामुळे शाळेत येऊ शकला नाही तो, म्हणजे कारण त्याचं या ठिकाणी आपल्या लक्षात येते. त्यानंतर उद्देशबोधक, काहीतरी उद्देश आहे म्हणून तो काहीतरी काम करतोय किंवा जी काही क्रिया करतोय त्याच्या मागे काहीतरी उद्देश असल्याचं आपल्या या ठिकाणी लक्षात येते. मग आता मला चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी अभ्यास करतोय. कशासाठी अभ्यास करतोय? का उद्देश आहे? चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत परीक्षेमध्ये, म्हणून आपण या ठिकाणी तो अभ्यास करतोय असं आपल्या लक्षात येते. आणि त्याचा उद्देश काय आहे? चांगले मार्क्स मिळवण्याचा. मग हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो, ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येते हे मिश्र वाक्य बनवण्यासाठी हे उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर पुढचा आहे संकेत बोधक. हे तर अत्यंत सोपं आहे. काहीतरी संकेत दिलेला आहे म्हणजे एखादी नंतर काय घडणार आहे, ही घडली तर ती घडेल, अशा पद्धतीने जे सांगितलेलं असतं तिथं आपल्या लक्षात येते हे शब्द वापरले असतात. जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा अशा पद्धतीचे शब्द वापरून काहीतरी संकेत बोधक वाक्य त्या ठिकाणी तयार केलेलं असतं. आणि जे की आपल्या लक्षात येते वाक्यामध्ये संकेत आला म्हणजे ते मिश्र वाक्य आहे, तिथे शब्द वापरले असतात. जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा अशा पद्धतीचे शब्द वापरून संकेतबोधक वाक्य, मिश्र वाक्य या ठिकाणी तयार केलं जातं, संकेतबोधक उभयान्वयी अवयव वापरून. तर मग आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया की मिश्र वाक्य कसं ओळखायचं, काय आहे त्या वाक्यामध्ये. पहिलं उदाहरण बघूया. आमंत्रण आले की मी येईल. बघा, की
आमंत्रण आले की मी येईल. म्हणजे कधी येणार तुम्ही? जर मला आमंत्रण आले तर मी येईल, हो की नाही? जर मला आमंत्रण आले तर मी येईल. म्हणजे बघा या ठिकाणी संकेत दिलाय, आलं आमंत्रण तर मी येईल, नाहीतर येणार नाही. दुसरं वाक्य बघूया, जर प्रयत्न केले तर यश मिळेल. बघा, प्रयत्न करा तुम्ही, यश नक्की मिळेल. जर तुम्ही प्रयत्न नाही केले तर यश मिळणार नाही. तशाच पद्धतीने इथे सांगितलं या वाक्यामध्ये, जर प्रयत्न केले तर यश मिळेल. म्हणजे संकेत बोधक या ठिकाणी वाक्य दिलंय. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, ओके नाही? लक्षात येतंय ना? त्यानंतर पुढचं वाक्य बघूया, राम पोलीस झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. बघा, कारण बोधक अव्यय वापरलं इथं. कारण बोधक उभे अन्वयी अव्यय या ठिकाणी वापरलेला आहे. राम पोलीस झाला कारण त्याने अभ्यास केला, खूप अभ्यास केला. त्याने अभ्यास नसता केला तर कदाचित तो पोलीस झाला नसता. त्याने खूप अभ्यास केल्यामुळं तो आज या ठिकाणी पोलीस होऊ शकला. त्यानंतर चौथं उदाहरण आपल्याला इथं दिसतंय, मला नोकरी मिळावी म्हणून मी अभ्यास करतोय. बघा, उद्देश आहे. उद्देश काय आहे तुमचा? नोकरी मिळवण्याचा. काय उद्देश आहे? नोकरी मिळवण्याचा. मग नोकरी मिळायची असेल तर काय? अभ्यास करावा लागेल. म्हणून या ठिकाणी सांगितलंय, मला नोकरी मिळावी म्हणून मी अभ्यास करतोय. कशासाठी अभ्यास करतोय? नोकरी मिळवण्यासाठी. तुमचा उद्देश काय आहे? नोकरी मिळवण्याचा. म्हणून या ठिकाणी उद्देशबोधक अव्यय जे आहे, उभयन्वयी अव्यय म्हणून हे या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्या साह्याने हे जे वाक्य बनलेले आहेत, लक्षात ठेवा हे शब्द स्वरूपबोधक म्हणून, की, जे, कारण, कारण की, म्हणून, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, हे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे. हे कोणते उभयन्वयी अव्यय आहेत हे पण आपल्याला या ठिकाणी ओझरत लक्षात ठेवायचं आहे. स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि काहीतरी संकेत त्या ठिकाणी दिलेला असतो. असे संकेतबोधक उभयन्वयी अव्यय आपल्याला वापरून मिश्र वाक्य या ठिकाणी तयार केलं जातं. आणि एक प्रधान वाक्य जे आहे आणि एक गौण वाक्य जे आहे या ठिकाणी जोडलं जातं आणि मिश्र वाक्य या ठिकाणी तयार केलं जातं. अशा पद्धतीने आपण मिश्र वाक्य कसं असतं, कोणतं वाक्य आल्यानंतर ते मिश्र वाक्य आहे असं आपण ओळखायचं, तर या सर्व गोष्टींच्या मदतीने आपण ते वाक्य निश्चितपणे ओळखू शकतो. समजलंय? चला तर मग आता आपण पुढचा वाक्याचा प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. सोपा प्रकार आहे, एकदम सोपा. उदाहरणाच्या साहाय्याने आपण ते समजून घेणार आहोत. सर्वांनी लक्ष द्यायचंय. बघा, पुढचा वाक्याचा प्रकार काय आहे? संयुक्त वाक्य. बघा, आपण अगोदर बघितलं केवल वाक्य, दुसरं बघितलं मिश्र वाक्य आणि तिसरं बघतोय संयुक्त वाक्य. हे कोणते प्रकार आहेत? हे वाक्याच्या रचनेनुसार तयार झालेले प्रकार आहेत. तर आपण बघूया संयुक्त वाक्य म्हणजे काय. दोन किंवा दोन पेक्षा अधिक केवल वाक्य जेव्हा प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्यय यांनी जोडली जातात व जे एक वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. बघा, किती केवल वाक्य जोडली जातात? दोन किंवा दोन पेक्षा अधिक केवल वाक्य. आणि कशाने जोडली जातात ती? प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्ययाने जोडली जातात. बघा, हे प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्यय आहे. आपण ते समजून घेऊया. त्याच्या अगोदर आपण ही जी व्याख्या दिली त्याच्या मदतीने संयुक्त वाक्य म्हणजे काय, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते फिट झालं पाहिजे की संयुक्त वाक्य म्हणजे कशी रचना असेल वाक्याची. लक्षात आलं पाहिजे की दोन किंवा दोन पेक्षा अधिक केवल वाक्य जोडलेली आहेत, पण ती कशाने? प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्ययाने या ठिकाणी जोडलेली आहेत. आणि मग जे त्यातून जे वाक्य तयार होतंय त्यास आपण संयुक्त वाक्य म्हणायचं. कोणतं वाक्य? संयुक्त वाक्य. बघूया मग, प्रधानत्व बोधक, प्रधानत्व सूचक किंवा बोधक उभयन्वयी अव्यय कोणती आहेत? ते अत्यंत मगाशी ज्या पद्धतीने पाहिलं आपण, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक, स्वरूपबोधक, त्या पद्धतीने हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहिला आहे समुच्चय बोधक. बघा, समुच्चय करणे म्हणजे काय? एका वाक्यामध्ये आणखी एक दुसरं वाक्य जोडणे, नाही? मग हे समुच्चय बोधक उभयन्वयी अव्यय कोणतं आहे? तर महत्वाचं आहे आणि, व, अन हे जे शब्द आहेत हे शब्द आपण लक्षात ठेवायचे. वाक्यामध्ये हे जर शब्द आले तर हे समजून घ्यायचं की समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय आहे आणि त्याच्या मदतीने संयुक्त वाक्य त्या ठिकाणी तयार केलेलं असेल. पुढचं बघूया,
न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे काय रे? कमीपणा. नाही नाही, न्यूनत्व म्हणजे कमीपणा. आणि ते दर्शवण्यासाठी हे शब्द वापरले जातात. पण, परंतु, परी अशा पद्धतीचे शब्द वापरून या ठिकाणी संयुक्त वाक्य तयार केलेलं जर असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल हे काहीतरी इथं कमी आहे. नाही. पण, परंतु, परी म्हणजे सरळ सरळ आपण एखादं उदाहरण देतो त्यामध्ये पण हे शब्द वापरत असतो. पण, परंतु, परी याचे उदाहरण आपण बघणारच आहोत पुढे यानंतर लक्षात येईल आपल्या. आणि विकल्प बोधक बघा. विकल्प म्हणजे काय? पर्याय. हे नाहीतर ते, म्हणजे दोन पैकी एक निवडा किंवा अनेक पैकी एखादा निवडा. म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती येते वाक्याच्या अर्थावरून, वाक्याच्या रचनेवरून, तेव्हा आपल्या लक्षात येते की विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय ते आहे. परंतु कोणतं? त्यामध्ये हे शब्द वापरलेले असतात. किंवा, वा, अथवा, की अशा पद्धतीचे शब्द वापरलेले असतात. आणि चौथा प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचा परिणाम बोधक. परिणाम झालेला दिसला पाहिजे काहीतरी, आहे नाही? परिणाम बोधक. मग तिथं आपण वापरतो शब्द म्हणून, सबब. सबब म्हणजे काहीतरी कारणाने, त्यामुळे, म्हणजे तू असं केलं त्यामुळे ते तसं झालं. अशा पद्धतीचे हे जे शब्द वापरतो आपण त्या ठिकाणी हे प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपण संयुक्त वाक्य तयार करतोय. आणि आपल्याला लक्षात येईल हे शब्द त्यासाठी आपल्या आठवणी आपल्या लक्षामध्ये पाहिजेत. आणि व, अन, पण, परंतु, परी, किंवा, वा, अथवा, की, म्हणून, सबब, त्यामुळे राहतील ना लक्षात हे शब्द. अशा पद्धतीने आपण हे संयुक्त वाक्य, त्याची व्याख्या, वाक्य कसं तयार होतं आणि ते त्यासाठी कोणती उभयन्वी अव्यय वापरले जातात, प्रधानत्व बोधक उभयन्वी अव्यय, ते आपण या ठिकाणी बघितलंय. आता यानंतर आपण वाक्याचा पुढचा प्रकार बघूया किंवा वाक्याची पुढची प्रकाराची माहिती आपण या ठिकाणी, ती उदाहरणं आपल्याला बघायची आहेत ते या ठिकाणी बघूया. लक्षात घ्या. आता अत्यंत सोपे उदाहरण, अत्यंत सोपा घटक, मार्क मिळवून देणारा घटक आणि लक्षात राहण्यास अतिशय सोपा असा हा घटक आहे. तर आपण त्याचं उदाहरण बघूया. पाऊस. पहिलं उदाहरण बघूया. पाऊस आला आणि शेतकरी आनंदित झाला. बघा, पाऊस आला आणि शेतकरी आनंदित झाला. बघा या ठिकाणी आणि हे काय रे? प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्यय वापरले आणि त्याच्यामुळे हे दोन वाक्य जोडली गेलेत. पाऊस आल्यामुळे शेतकरी आनंदित झाला. पाऊस नसता आला तर शेतकरी आनंदित झाला नसता. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. तो आजारी होता म्हणून त्याला दवाखान्यात नेले. बघा बघा, आजारी पडल्यावर दवाखान्यात न्यावं लागतं की नाही? मग तशाच पद्धतीने या वाक्यामध्ये सांगितलंय तो आजारी होता म्हणून त्याला दवाखान्यामध्ये नेलं. लक्षात घ्या. म्हणजे म्हणून काय ते बघा, परिणाम बोधक. तो जर आजारीच पडला नसता तर त्याला दवाखान्यात नेलं असतं, उगीच नसतं नेलं. म्हणजे काहीतरी कारण आहे त्या ठिकाणी. तो आजारी पडला म्हणून त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागले. त्यानंतर तू घरी ये अथवा फोन कर. बघा, अथवा हा शब्द वापरला या ठिकाणी. अथवा शब्द कशासाठी वापरलाय रे? हा विकल्प बोधक आहे. तू घरी ये आणि नसलं यायचं तर फोन कर. म्हणजे या ठिकाणी विकल्प दिला आपल्याला, पर्याय दिलाय. तुला यायचं असलं तरी ये आणि जर यायचं नसेल तर फोन कर. म्हणजे या ठिकाणी अथवा हा शब्द प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि चौथं उदाहरण आहे. आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही. बघा, रविवार आहे आज पण शाळेला सुट्टी नाहीये. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पण हे उभयन्वी अव्यय न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय या ठिकाणी वापरलेलं आहे. आपल्या लक्षात येईल. म्हणजे कमी आहे काहीतरी, आहे की नाही? रविवार म्हणल्यावर तुम्हाला सुट्टी पाहिजे सर्वांना, परंतु शाळेला सुट्टी नाहीये. म्हणजे तुम्हाला जरा कमी वाटतंय काहीतरी, शाळेला सुट्टी पाहिजे होते म्हणजे तुम्हाला बरं वाटलं असतं, हो की नाही? म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे आहेत संयुक्त वाक्य त्यासाठी वापरलेले प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय आपण या ठिकाणी सर्व समजून घेतलेले आहेत. ज्यामध्ये काही अडचण असेल असं काही वाटत नाही. चला, तर आता पुढचा अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला बघायचा आहे. मी आताच सांगितलं या ठिकाणी की हे जे संयुक्त वाक्य आहे, आता इथे खरी गंमत आहे, मुलांना लक्ष द्या. इथं खरी गंमत आहे.
बघा, संयुक्त व मिश्र वाक्य यातील समान उभयान्वयी अव्यय म्हणून आणि की. बघा कोणते आहेत ते दोन, म्हणून आणि की. हे दोन्हीमध्ये पण आहेत, संयुक्त वाक्यामध्ये पण आहे आणि मिश्र वाक्यामध्ये पण आहे. आणि हे जर दोन्ही वाक्यामध्ये जर समोर आले तर तुम्ही याला ओळखायचं कसं, हे संयुक्त वाक्य आहे, हे मिश्र वाक्य आहे, हे कसं समजायचं आपण. उदाहरणामध्ये तर ते दिसतंय आणि मग आपल्या लक्षात येईल, कदाचित आपलं उत्तर चुकू शकतं. पण ही जी ट्रिक्स आहे छोटीशी, ती आपण जर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच याचा गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपलं उत्तर कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकणार नाही. बघा हे दोन, म्हणून आणि की. बघा पहिला प्रश्न बघूया आपण, पहिलं उदाहरण बघूया. सेवा केली म्हणून त्याला पैसे मिळाले. बघा, सेवा केली म्हणून त्याला पैसे मिळाले, म्हणजे तर परिणाम आहे की नाही, काहीतरी परिणाम दिसतोय. सेवा केली त्याने, त्याचा परिणाम काय झाला, त्याला पैसे मिळाले. त्यांनी सेवा केली नसती तर त्याला पैसे मिळाले नसते. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की म्हणून या शब्दामुळं असं दिसतंय की काहीतरी परिणाम झालाय. आहे नाही, परिणाम बोधक उभयान्वयी प्रधानत्व सूचक अव्यय या ठिकाणी आपल्याला वापरल्याचं दिसतंय. म्हणून सरळ सरळ आपल्या लक्षात येते हे जे वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे. लक्षात येते का. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. बघा अगदी याच्या विरुद्ध आहे. काय आहे का त्याच्यामध्ये बदल, फक्त इकडचं इकडे केलंय, इकडचं इकडे केलंय, काही बदल केलेला नाही. समजून घ्या, छोटीशी गोष्ट आहे. इकडे काय होतं, सेवा केली, ते वाक्य इकडे आलंय म्हणून या अव्ययाच्या इकडे आलंय आणि त्याला पैसे मिळाले हे सुरुवातीला घेतलेलं आहे. तर आता आपण समजू शकतो याच्यामध्ये काय असेल. बघा इथे पण म्हणून आहे. मग आता दोन्ही वाक्यामध्ये म्हणून आहे, मग कोणतं संयुक्त आणि कोणतं मिश्र हे कसं समजायचं. तर यासाठी आपण लक्षात घ्यायचं की जेव्हा या म्हणूनच्या अगोदर जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला वा वी वे, काय वा वी वे हे जर प्रत्यय असतील तर आपण ते समजून घ्यायचं की हे वाक्य कोणतं आहे. हे बघा, हे वाक्य कोणतं आहे, मिश्र वाक्य. कोणतं, मिश्र वाक्य. आणि हे कोणतं आहे, आपण कशावरनं ठरवलंय, हे संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे ते, कोणतं वाक्य ते, संयुक्त वाक्य पहिलं. बघा दोन्हीकडे पण म्हणून आहे बरं का, लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. इथं गोंधळ होऊ शकतो, इथे म्हणून आहे आणि इथे पण म्हणून आहे. मग कोणतं वाक्य कोणतं आहे नेमकं याच्यापैकी. तर लक्षात घेतलंय आपण, हे म्हणून जे आहे हे संयुक्त वाक्य आहे. ते कशावरून ठरवलंय आपण, इथं परिणाम दिसतोय काहीतरी, त्यांनी सेवा केली म्हणून त्याला पैसे मिळाले आणि पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. इथं वा वी वे याच्यापैकी जर प्रत्यय असेल एखादा तर ते वाक्य निश्चितपणे मिश्र वाक्य असतं. कोणतं वाक्य, मिश्र वाक्य. समजलंय. चला तर आता पुढचं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आता, खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला. बघा सेम त्या पद्धतीचंच आहे, सेम त्या पद्धतीचं. खूप अभ्यास केला त्याने म्हणून तो पास झालाय. अभ्यास केला नसता तर पास झाला असता काय, नसता झाला तो. म्हणजे इथं परिणाम झालाय त्याचा, याचा परिणाम इथे झालाय. अभ्यास केला म्हणून तो पास झालाय, नसता अभ्यास केला तर पास नसता झाला, त्याला मार्क कमी मिळाले असते. म्हणजे याचा परिणाम इथं झालेला आहे. म्हणजे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरले म्हणून आपण हे म्हणू शकतो की हे पण संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, संयुक्त वाक्य. बघा एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा, मार्क गेला नाही पाहिजे आता परीक्षेला. यानंतर पुढचं बघा, त्याचाच विरुद्ध केलंय आपण इथं, पास होता यावे म्हणून त्याने खूप अभ्यास केला. काय केला त्याने, अभ्यास तर केलाच, पास व्हायचं असेल अभ्यास करावाच लागेल. पण या ठिकाणी पण म्हणून आहे, इथं पण म्हणून आहे. मग कसं ठरवणार तुम्ही कोणतं वाक्य कोणत्या प्रकारामध्ये जाते. तर या ठिकाणी पण तोच वापरायचा नियम, वा वी वे. बघा इथं पण वे आहे, पास होता यावे त्याला म्हणून त्याने अभ्यास केलाय. नाहीतर केला नसता, त्याला पास नसतं व्हायचं तर त्याने अभ्यास केला असता का, नसता केला. म्हणजे या ठिकाणी पण वे वापरलाय. आणि आपला नियम काय सांगतोय, ज्या म्हणूनच्या अगोदर वा वी वे जर असेल क्रियापदाला प्रत्यय लागलेला तर आपण ते 100% सांगू शकतो की हे वाक्य मिश्र वाक्य आहे. कोणतं,
मिश्र वाक्य बघा एकदम सोप्या पद्धतीने समजून घेतोय आपण. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यामध्ये गोंधळ व्हायला नको. केवळ वाक्य सोपे एकदम. केवळ मध्ये काही नाही, एक कर्ता आणि एक क्रियापद, एक उद्देश एक विधेय. पण या दोन वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला हे छोटेसे थोडे बारकावे समजून घेतले तर आपला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. तर पुढचा बघूया आपण. आमंत्रण आले की मी येईन. बघा मग सारखं म्हणजे हे जे दोन शब्द आहेत हे दोन्हीकडे आलेले आहेत. संयुक्त मध्ये पण आले आणि मिश्र मध्ये पण आले. ओळखायचं कसं वाक्य कोणतंही संयुक्त आहे की मिश्र आहे. तर बघूया. आमंत्रण आले की मी येईल. मी येईल पण कधी येईल रे? आमंत्रण आल्यावर येईल. जर मला आमंत्रण आलं तरच मी येईल, नाही ते येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर तर वापरलेला आहे. काय? जर तर. आपल्या लक्षात ये, जर तर कुठं वापरलो? कुठं वापरलं? संकेत बोधक मध्ये हवी नाही. मग अशा पद्धतीने हे सुद्धा आपण वाक्य मिश्र वाक्य आहे असं या ठिकाणी सांगू शकतो आणि त्याचा गुण आपण घेऊ शकतो. बघा यानंतर पुढचं आहे, तुम्ही चहा घेणार की कॉफी? विकल्प दिलाय, पर्याय दिलाय आपल्याला. तुम्हाला चहा घ्यायचा आहे की कॉफी घ्यायची? पण इथं जर आपण जर तर वापरलं तर ते कसं जुळत नाही आहे की नाही? जर तुम्ही चहा घेणार तर कॉफी घेणार का, असं काही नाही जुळत. ते कशाच पद्धतीने ते या ठिकाणी बसत नाही. त्यामुळं आपण इथं विकल्प दिलेला असल्या कारणाने आपल्या सरळ सरळ लक्षात येते. आपण पाठीमागे जरी गेलो आणि बघितलं विकल्प बोधक आहे नाही, अथवा की हे शब्द जे आहेत इथं आपण लक्षात घेऊ शकतो की विकल्प दिलेला आहे, पर्याय दिलाय आपल्याला. विचारला चहा घ्या किंवा कॉफी घ्या, तुम्हाला दोन्हीपैकी काय घ्यायचंय, आणि परिणाम जे दिलेला आहे ते म्हणून ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी यावे त्या ठिकाणी वापरलेला आहे. अशा पद्धतीने आपण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या दोन्हीमध्ये जे म्हणून आणि की हे दोन समान येत आहेत उभयान्वयी अव्यय, त्याला समजून घेऊन आपण कशा पद्धतीने ते वाक्य ठरवायचं की कोणतं आहे, संयुक्त आहे की उभयान्वयी आहे, ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पुढचं उदाहरण बघायचं आपल्याला. तू अभ्यास करणार आहेस की नाही? इथं पण विकल्प दिलाय. तू करणार आहेस की नाही अभ्यास? एक तर करणार असतील किंवा नसतील, आहे नाही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला विकल्प दिलाय आणि हे वाक्य सुद्धा मिश्र वाक्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने संयुक्त व मिश्र वाक्यामध्ये जे समान उभयान्वयी अव्यय आहेत दोन, म्हणून आणि की, हे या ठिकाणी घेऊन त्याची उदाहरणं आपण आता समजून घेतलेली आहेत. आणि आपण निश्चितपणे त्या दोन्ही वाक्यामध्ये गोंधळ न करता कोणतं वाक्य कोणतं आहे, कुठे वा वी वे आहे किंवा कुठे वाक्यामध्ये परिणाम दर्शवलेला आहे, त्याच्या सहाय्याने आपण संयुक्त आहे मिश्र आहे हे दोनही उभयान्वयी अव्यय असताना आपण ते या ठिकाणी ओळखू शकतो. आणि या ठिकाणी विकल्प दिलेला आहे बघा. हे झाले म्हणूनचे वाक्य. हे आहेत की वापरलेले वाक्य, की उभयान्वयी अव्यय वापरलेले वाक्य. या सर्वांच्या मदतीने या उदाहरणाच्या मदतीने आपण आता हे समजून घेतलेलं आहे. हे विसरायचं नाही, हे आठवणीत ठेवायचं. यानंतर पुढचा उदाहरण आपल्याला बघायचं अत्यंत इंटरेस्टिंग, अत्यंत सोपं उदाहरण आणि सोपा घटक आणि मार्क देणारा, अतिशय कमी श्रमामध्ये जास्त मार्क देणारा घटक हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर बघा, शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेला. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल बोललंय ते. शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, महाबळेश्वर म्हणून एक थंड हवेचे ठिकाण आहे. बघा आता आपल्या या ठिकाणी काय लक्षात येते रे, इथं पण म्हणून वापरलंय, इथं पण म्हणून वापरलंय. त्याच पद्धतीचं वाक्य आहे, एकदम सोपं. पण या ठिकाणी काय आहे, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी हे काय व्यक्ती, काय आहे व्यक्तीचं नाव आहे ते का, हो की नाही, व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर हे आपल्याला दिसतं इथं महाबळेश्वर, काय कशाचं नाव आहे, ठिकाण. कशाचं नाव आहे, ठिकाणाचं नाव आहे महाबळेश्वर.
किंवा आणखी एखादी वस्तू असेल, हे झालं व्यक्ती, ठिकाण झालं, वस्तू झाली. हे जेव्हा वाक्यामध्ये म्हणूनच्या अगोदर येतात तेव्हा ते आपण मिश्र वाक्य आहे असं आपण त्याला म्हणतो. ध्यानात ठेवायचंय, वस्तू, व्यक्ती, ठिकाण हे जर आले वाक्यामध्ये तर आपण त्याला मिश्र वाक्य म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी कशी आहे रे? गोल आहे, ओके नाही? मग गुरुजी म्हणाले, म्हणाले गुरुजी की पृथ्वी गोल आहे, तुम्हाला सांगितलंय गुरुजींनी. पुढचं वाक्य बघूया. आई म्हणाली की अभ्यासाला बस. आई म्हणाली. बघा, या ठिकाणी म्हणाले, तिथं आई म्हणाली. असं जेव्हा वाक्य येतात ना, वाक्यामध्ये हे जे शब्द येतात ना, म्हणजे कोणते शब्द येतात? म्हणाली, त्यानंतर म्हणाले किंवा म्हणतात किंवा त्यानंतर म्हणत. बघा, हे म्हणाली, म्हणाले, म्हणतात, म्हणत. लोकमान्य टिळक म्हणत ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तिथं म्हणत वापरले बघा. म्हणजे हा नियम आहे आणि ट्रिक्स पण आहे. ध्यानात ठेवायचं, कीच्या अगोदर म्हणाली, म्हणाले, म्हणतात, म्हणत यापैकी जर काही आलं तर आपण समजून घ्यायचं की हे मिश्र वाक्य आहे. हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. आपल्या या ठिकाणी लक्षात येईल आणि आपल्याला त्याचा गुण नक्कीच मिळेल. समजलं का? मग हे संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य दोन्हीमध्ये जर की किंवा म्हणून हे जर उभ्यानुयावे आले तर ते दोन्हीपैकी कोणतं वाक्य आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. त्यानंतर बघूया पुढे. आता पुढचा प्रकार आहे, अतिशय सोपा प्रकार आहे, क्रियापदाच्या अर्थावरून. क्रियापदाच्या अर्थावरून आपण रचनेवरून पाहिलं. बघा, अर्थावरून बघायचं आपल्याला क्रियापदाच्या. हे क्रियापद ध्यानात ठेवायचं. आता क्रियापदाच्या अर्थावरून पुढचा प्रकार आहे स्वार्थी वाक्य. एकदम सोपं. स्वार्थ म्हणजे काय? आपल्याला स्वार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ आहे की नाही? स्वतः. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, बघा काही नाही होत दुसरं, केवळ काळाचा बोध होतो, ती सकारात्मक आहे की नकारात्मक आहे एवढंच सांगितलं जातं त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये आणि तेवढंच समजतं. त्यास आपण स्वार्थी क्रियापद व त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतो. बघा किती सोपं आहे. स्वतःचा अर्थ आहे त्या वाक्यामध्ये, काही नाही त्याच्यामध्ये, फक्त काळ आपल्याला कळतोय त्या वाक्याचा कोणता आहे आणि ते वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक आहे एवढे या ठिकाणी समजता येईल. आणि म्हणून या दर्शवणाऱ्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणायचं आणि त्या वाक्याला स्वार्थी वाक्य आपण म्हणायचं. त्याला उदाहरण घेऊया आपण. सोपं सोपं आहे. तो अभ्यास करतो. करतो अभ्यास. मधू शाळेत गेलाय तो शाळेमध्ये. सरळ सरळ वाक्य आहे ते, हो की नाही? काळ कळतोय फक्त. रोहन गाणे गातो. बघा, वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक आहे आणि त्याचा काळ कोणता आहे फक्त एवढा बोध ज्याच्यामध्ये होतो त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणायचंय. आलं लक्षामध्ये? चला तर पुढचा प्रकार बघूया. आज्ञार्थ वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य. कोणतं वाक्य? आज्ञार्थी वाक्य. आता आपल्याला बघायचे. आज्ञा केली जाते. काय केलं जातं या ठिकाणी? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे लगेच लक्षात येते आपल्याला की या ठिकाणी काहीतरी आज्ञा केलेली आहे, काहीतरी आशीर्वाद दिलेला आहे किंवा काहीतरी प्रार्थना केलेली आहे, उपदेश केलेला आहे किंवा विनंती केलेली आहे. अशा पद्धतीचा ज्या गोष्टींचा आपल्याला जर त्या वाक्यातून बोध झाला तर आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू शकतो हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आणि त्याची उदाहरणं जर आपण लक्षात घेतली, मुलांनो रांगेत उभे राहा. काय केलंय? उभे राहा सांगितलंय. आज्ञा केली आहे, सरळ सरळ शिक्षकांनी केली असेल किंवा आणखी कोणी केली असेल. मुलांना रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलेलं आहे. मी उद्या गावाला जाऊ. बघा, मी उद्या गावाला जाऊ प्रश्न पण विचारू शकतो आपण, आहे नाही? किंवा विनंती करू शकतो, मी उद्या गावाला जाऊ का?
त्यानंतर पुढचं वाक्य आहे, परमेश्वर मला चांगली बुद्धी दे. काय केलंय रे इथं? प्रार्थना केलेली आहे. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे आणि माझा अभ्यास चांगला होऊ दे, सर्व लक्षात राहू दे. हो की नाही? समजलं का? किती सोपं आहे. वाक्यामध्ये जर आज्ञा केलेली असेल, आशीर्वाद दिलेला असेल, किंवा प्रार्थना केलेली असेल, उपदेश केलेला असेल, किंवा विनंती केलेली असेल, असा जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी बोध होतो, तेव्हा आपण समजू शकतो की हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आणि त्याची उदाहरणं पण आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहेत. तुम्ही निश्चितपणे ते समजू शकता. त्यानंतर पुढचा प्रकार आहे विद्यार्थ. बघा, अतिशय सोपा, काहीच नाही, त्याचप्रमाणे आहे. आता जे आपण बघितलं त्याच पद्धतीने विद्यार्थ या ठिकाणी विद्यार्थी वाक्य आपल्याला बघायचंय. बघा, क्रियापदाच्या रूपावरून काय? क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य. बघा काय केलंय? कर्तव्य, विनंती, शक्यता, इच्छा किंवा तर्क. बघा काय? कर्तव्य, विनंती, शक्यता, इच्छा किंवा तर्क इत्यादी गोष्टींचा जेव्हा आपल्याला बोध होतोय, समजतंय, तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य आणि त्यात वापरलेल्या क्रियापदाला विद्यार्थी क्रियापद असं म्हणतात. अतिशय सोपं आहे ना. त्यावेळेचं कर्तव्य म्हणजे काय? रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, कर्तव्य आपल्याला माहिती आहे. विनंती, शक्यता, काहीतरी शक्यता आहे पुढे, किंवा इच्छा आहे, इच्छादर्शक वाक्य आहे, किंवा तिथे काहीतरी तर्क, अनुमान लावलेला आहे. असं जर शब्द असतील, असं जर आपल्या लक्षात आलं, तर आपण समजायचं हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि अशा विद्यार्थी वाक्यालाच यालाच इच्छादर्शक वाक्य पण म्हणतात. कोणतं वाक्य म्हणतात? इच्छादर्शक वाक्य. आणि अशा वाक्यात क्रियापदाला हे प्रत्यय लावतात. बघा, वा, वी, वे. काय? वा, वी, वे हे प्रत्यय या ठिकाणी लावलेले असतात. मग आता आपण या उदाहरणात सहाय्याने समजून घेऊया. सोपं एकदम. पहिलं उदाहरण बघूया. कृपया सहकार्य करावे. बघा, इथं वे लावलाय का रे प्रत्यय? आहे की नाही? सहकार्य करण्याची विनंती केली आहे. विनंती केली आहे, हो की नाही? बघा, विनंती केली. त्यानंतर आज पाऊस पडावा, ही शक्यता आहे. पाऊस पडण्याची शक्यता असेल म्हणून इच्छा पण व्यक्त केली, पडावा आज, पडला पाहिजे पाऊस. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण, तो बहुधा शाळेत असावा. वा, बघा, तर्क लावलाय. तो कुठं असेल? तो शाळेमध्ये असणार आहे नक्कीच. म्हणजे इथं काहीतरी तर्क लावलाय, अनुमान लावलाय, अंदाज केलाय. थोरांची आज्ञा पाळावी. बघा, थोरांची आज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्यच आहे. थोरांची आज्ञा पाळावी, पाळली पाहिजे आज्ञा सर्वांनी थोरांची. इतर कर्तव्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि मला चांगले गुण मिळावे. बघा, इथं पण इच्छा व्यक्त केली चांगले गुण मिळण्याची. म्हणजे काय? इथं विनंती, शक्यता, तर्क, कर्तव्य, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होतो आपल्याला या वाक्यामधून. आणि याला प्रत्यय पण लावलेले आहेत. वा, वी, वे हे प्रत्यय आले आणि विनंती, शक्यता, तर्क, कर्तव्य, इच्छा जर त्या वाक्यामधून आपल्या लक्षात येत असेल व्यक्त केलेली, तर लगेच समजून जायचं की हे विद्यार्थी वाक्य आहे. ध्यानात ठेवायचं. कोणतं वाक्य? विद्यार्थी वाक्य. त्यालाच इच्छादर्शक वाक्य असं सुद्धा म्हणतात. समजलं? चला तर आता पुढचं बघूया. संकेतार्थ. एकदम सोपं. कोणतं? संकेतार्थ. एकदम सोपा घटक. बघा, संकेत. संकेत म्हणजे काय? संकेत म्हणजे काय आपण समजू शकतो. लक्षात घ्या. वाक्यातील क्रियापदावरून एक घटना घडली, एक घटना घडली तर दुसरी घडेल, नाही तर घडणार नाही. बघा, एक घटना घडली तर दुसरी घडेल असा संकेत व्यक्त केलाय. काय? वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला लगेच लक्षात येते एक घटना घडली तरच दुसरी घडणार आहे असा जो संकेत आहे तिथं जर व्यक्त झालेला असेल तर आपण समजून जायचं की हे संकेतार्थ वाक्य आहे. मग अशा क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद म्हणायचं. संकेत दाखवतंय ते काहीतरी पुढचा. ही घटना घडलेली, आता त्याच्यानंतर हे घडणार आहे असा संकेत दर्शवतोय, म्हणून या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद आपण त्याला म्हणायचंय. मग याच्यासाठी हे वाक्य ओळखायचं कसं? आणखी काय असतं त्या वाक्यामध्ये? वाक्य जोडण्यासाठी त्याच्यामध्ये जर, तर, जरी, तरी या
अव्ययांचा वापर केला जातो. या अव्ययांचा वापर केलेला असतो. पहिलं उदाहरण आहे, जर अभ्यास केला तर यश मिळेल. बघा, जर तर अभ्यास केला तर यश मिळेल. दुसरं, जर पाऊस पडला तर पिके चांगली येतील. जर आणि तर, पाऊस पडला तरच पिके चांगली येतील, हो की नाही? निमंत्रण आले तर मी येईल, म्हणजे जर मला निमंत्रण आले तर मी येईल. अशा पद्धतीने एक घटना घडली, त्यानंतर दुसरी घडणार आहे, अशा पद्धतीचे संकेत जर जर तर जरी तरी या अव्ययातून आपल्याला जर व्यक्त होत असतील तर आपण समजून जायचं की हे संकेतार्थी वाक्य आहे. समजलं? त्यानंतर एक छोटस उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. आपण वाक्याचे प्रकार पाहिले सुरुवातीपासून, त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. परंतु आपण या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे बघा, अबब केवढी प्रचंड आग आहे ही. अबब एवढी प्रचंड आग आहे ही. हे पुढीलपैकी कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे? बघा किती सोपा प्रश्न आहे. असंच परीक्षेला विचारलं जातं आणि याच्यामध्ये आपण फसलो नाही पाहिजे. आता उत्तर आलं पाहिजे आपल्याला. पहिला पर्याय आहे उद्गारार्थी वाक्य, दुसरा आहे विधानार्थी वाक्य, तिसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि चौथा आहे आज्ञार्थी वाक्य. मग कोणतं असेल बरं आता याच्यातलं उत्तर? किती सोपं आहे सांगा बरं पटकन. एकदम सोपं उत्तर आहे. काय असणार आहे ते? उद्गारार्थी वाक्य. समजलं? अशा पद्धतीने आज आपण वाक्य आणि वाक्याचे प्रकार, वाक्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी अभ्यासले. सर्वांना ते कोणाच्या काही शंका असतील तर ठिकाणी विचारू शकता. सर नाही समजलं. समजलं हॅलो बरं बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, छान. समजलं सर. ओके, थँक्यू.